दरम्यान राज्य भाजपच्या कोअर कमिटीची 18 सप्टेंबरला महत्त्वाची बैठक आहे। बैठकीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। विधानसभा निवडणुकीसाठी माहितीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आहे आणि याच विषयी आता भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळत आहे। जागा वाटप नेमकं कसं असावं यावर विचारमंथन होणार असल्याची माहिती आहे। भाजपच्या बैठकीनंतर जागा वाटपाचा तिढा सुटणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप कोअर कमिटीची 18 तारखेला बैठक आता होणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते, भाजपचं काय ठरतं विधानसभेसाठी याकडे लक्ष असेल। कारण भाजप हा मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा राज्यातला पक्ष म्हणून समोर आलेला होता। 100 पेक्षा जास्त आमदार त्यांचे निवडून आलेले होते। मात्र 2019 मध्ये त्यांना सत्ता काबीज करता आली नाही, सत्तेवर जाता आलं नाही। उद्धव ठाकरेंनी मध्ये सामील होऊन आपली सत्ता स्थापन केली होती आणि त्याच्या 2.5 वर्षानंतर बरोबर भाजपचं सरकार शिंदेंसोबत आलेलं आहे आणि शिवसेना फुटल्यानंतर या ठिकाणी शिंदेंचं सरकार स्थापन झाल्याचं पाहायला मिळालं। आणि आता जेव्हा शिंदेंच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला भाजप सामोरं जात आहे त्यावेळेला नेमकं जागा वाटप महायुतीचं कसं असेल याविषयी उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आता भाजपच्या या कोअर कमिटीच्या बैठकीकडे लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।